असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात ज्यांची वर्णी लागलेले मुरलीधर मोहोळ अण्णा आपल्याबरोबर आहेत। मोहोळजी, पहिली प्रतिक्रिया काय? कारण की पहिल्यांदाच खासदार आणि पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये थेट स्थान। हा एक स्वाभाविक आहे प्रतिक्रिया की एका वॉर्ड स्तरापासून काम केलेला कार्यकर्ता आणि तो आज केंद्रीय मंत्री म्हणून शपथ, तर एक वेगळा अनुभव आहे। माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा, राजकीय पार्श्वभूमी नाही, पण माझ्या पक्षानं वेळोवेळी मला संधी दिली आणि इथपर्यंत जो आज प्रवास घडला, माझ्या पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन। माननीय मोदीजी आहेत, अमित भाई आहेत, नड्डाजी आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे बावनकुळे साहेब, सगळेच गडकरी साहेब, या सगळ्या नेत्यांचं मला जो काही माझ्यावरती विश्वास व्यक्त केला तो निश्चित सार्थ ठरेल। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गए बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। माझ्या पुणेकरांचा हा सन्मान आहे, कारण बऱ्याच वर्षांनी 30 वर्षानंतर पुणे लोकसभेतून आलेला खासदार किंवा प्रतिनिधी इथे मंत्री होतो, हे 30 वर्षानंतर घडलं आहे। त्यामुळे ही पुणेकरांचा सन्मान आहे, पुणे शहराचा सन्मान आहे। कुस्तीचं मैदान गाजवलं आणि आता थेट राजकारणाच्या संपूर्ण आखाड्यात तुम्ही आता उतरलात आणि मंत्रिपद हे पण आखाडा गाजवणार। दिलं ते काम केलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे। शेवटी ज्या अपेक्षेने नागरिकांनी तुम्हाला मतदारांनी निवडून दिले आणि ज्या अपेक्षेने तुमच्या नेतृत्वाने, पक्ष नेतृत्वाने तुम्हाला काम करायची आता संधी दिली आहे, तर मला असं वाटतं त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत। त्या अपेक्षा पूर्तता करणं, दिलेला शब्द कायम पाळणं आणि जो विश्वास ठेवला तो साधण्यासाठी हे सगळं मनापासून खूप काम करायचं, चांगलं काम करायचं। पुण्यातून अजित पवार सुद्धा येतात, पुण्याचे पालकमंत्री आहेत। आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की खरं तर अजितदादांचं महत्त्व करण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा संपूर्ण हे अजितदादा आमच्या महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत। अजितदादांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करणार पुणे जिल्ह्यामध्ये। अजितदादा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, आम्ही यांच्याच नेतृत्वाखाली काम। मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मला दिले ते काम मी करणार। त्यामुळे मी कुठलीही चर्चा नाही, असली कुठलीही भावना कुठल्याही नेत्याच्या मनात नाही, कार्यकर्त्याच्या मनात। अजितदादा हे आमचे नेते आहेत। खरं आता तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली, मंत्रिपदाची शपथ घेताना नर्वसनेस काही होता का? भीती वाटत होती मनात? खूप भीती वाटत होती, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता हा गर्दीत घोषणा देणारा, बॅनर लावणारा, पोस्टर चिटकवणारा कार्यकर्ता, आणि इथपर्यंतचा प्रवास माझ्या पक्षामुळे मला करता आला। पण ते दडपण अजून वेगळं होतं की जी समोरची मंडळी आणि व्यासपीठावर मोदीजींच्या नेतृत्वात काम करताना स्वतः ते बसलेत आणि तिथं सगळे दिग्गज लोक बसलेली आहेत आणि त्यांच्यात मी बसलो आहे आणि मला आता शपथ घ्यायची। ते प्रचंड दडपण होतं, प्रचंड ताण होता आणि मला असं वाटतं की आता त्यातनं बाहेर पडून काम करा। पुण्यात गेले काही दिवस पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर पुण्याची तुंबई झाली, त्याच्यावरती विरोधक म्हणतात की नालेसफाईमध्ये घोटाळा। मला असं वाटतं की गेले 2 वर्ष प्रशासक काम करते, विरोधकाच्या पद्धतीनंच बोलला। 25, 30, 40 वर्ष महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती, महापालिकेपासून केंद्रापर्यंत। मला असं वाटतं यांना भविष्यातलं पुढचं नियोजन कधीच कळलं नाही पुण्याचं। मागच्या 5 वर्षात आम्ही नालेसफाई, नाल्याच्या सीमाभिंती, आंबीलवाड्याचं काम शेकडो कोटी रुपये आम्ही खर्च केले। मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय देवेंद्रजी 200 कोटी पुण्याच्या नाल्याच्या भिंतींसाठी काम करायला दिले। त्यामुळे गेल्या 5 वर्षात नाला बेसिनची प्रचंड कामं पुण्यात झाली। आता मला सांगा की थोडंसं प्रॉब्लेम खूप झाला आहे, 100% मान्य आहे, पण कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा जो ट्रेंड सुरू झाला, जून महिन्यात पुण्यात सरासरी पाऊस जो पडतो तो साधारणतः 150 मिलीमीटर वगैरे आसपास पडतो। परवा दिवशी एका तासात 114 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे एका महिन्याचा पाऊस एका तासात पडतो। स्वाभाविकपणे निश्चितपणे व्यवस्थेवरती ताण येतो, पण याचा अर्थ काही झालं नाही किंवा काही काम शिल्लक नाही असं नाही, कामच केलं पाहिजे। माननीय आयुक्तांनाही मी भेटलो होतो इथं येण्यापूर्वी, की त्यांनाही सांगितलं होतं की पावसाळ्यापूर्वीची कामं जी आहेत नालेसफाईची ती जशी हवी तशी झाली नाहीत, तुम्ही जागेवर गेला नाही, ते त्यांना सांगितलं होतं मी। मला असं वाटतं की पुन्हा एकदा सांगावं लागेल, आपत्ती व्यवस्थापनची जी यंत्रणा आहे ती 100% तुमची 100% कार्यान्वित झाली नव्हती आणि म्हणून हा प्रसंग आला। पाणी साठतंय, पण पाण्याचं प्रचंड लगेच इमिजिएटली त्याचा निचरा झाला पाहिजे, यासाठीची आपत्ती व्यवस्थापनाची जी काही त्यांची यंत्रणा आहे ती 100% त्या दिवशी कामाला आली नाही असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे मी इथून गेल्यानंतर या विषयावरती महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेईन। जयंत पाटील म्हणतात की पुण्यात समुद्र आणून दाखवला भाजप। तेही सत्तेत होते ना, 10 वर्षी त्यांचा महापौर होता, हे आज नाही झालं, 10 वर्षी त्यांचा महापौर होता।
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, ज्यांची संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच नियुक्ती झाली. मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेत असताना कुठेतरी भीतीचं वातावरण माझ्यात होतं, नर्वसनेस होतं, परंतु आता जी जबाबदारी मिळाली आहे ती खंबीरपणे पार पाडेन असं जे मत आहे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, नवी दिल्ली. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.